मित्रांनो, आजचं लेक्चर जे आहे ते आहे राज्यशास्त्र विषयावर आधारित, जेणेकरून आपल्याला तलाठी एक्झाममध्ये जे प्रश्न विचारले जात आहे ते आपण इथे कव्हर करणार आहे। यामध्ये कलमा आपण कोणकोणत्या देशाकडून कोणकोणते स्रोत घेतलेले आहे त्या सर्व पॉईंट्स, महत्त्वाच्या घडामोडी इथे आपण क्लिअर करणार आहे। तर पॉईंट दिलेला आहे घटना निर्मिती। संविधान सभेची जी रचना झालेली होती मित्रांनो, ती कॅबिनेट मिशन म्हणजेच त्रिमंत्री योजनेनुसार झालेली होती। त्रिमंत्री योजनेची स्थापना जी होती ती 1946 मध्ये झालेली होती, हा पॉईंट लक्षात घ्या। संविधान सभेच्या एकूण बैठका किंवा एकूण सत्र किती झाले, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर येणार आहे 11। मग आता संविधान सभेची पहिली बैठक केव्हा भरली यावर प्रश्न आलेला आहे। 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान संविधान सभेची पहिली बैठक भरलेली होती। ठीक आहे, 9 डिसेंबर 1946 पाठ ठेवा आणि पूर्ण ओके। सो 9 ते 23 डिसेंबर 1946। त्यानंतर प्रश्न काय आहे की संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते, तर संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा। 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची जी पहिली बैठक झाली होती त्याचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा। मित्रांनो, संविधान सभेचे पहिले कायमस्वरूपी अध्यक्ष कोण झाले असा जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। बघा, 11 डिसेंबर 1946 मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्षपदी नियुक्ती झालेली होती। ठीक आहे, सो हा एक पॉईंट लक्षात घ्या। त्यानंतर 13 डिसेंबर 1946 ला पंडित नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता आणि हा उद्दिष्टांचा ठराव मंजूर झालेला होता 22 जानेवारी 1947 ला। म्हणजे मांडला कधी त्यांनी हा ठराव, 13 डिसेंबर 1946 आणि मंजूर कधी झाला तर 22 जानेवारी 1947। दोन्ही तारखा पाठ ठेवा, यावरती पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न आहे की भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर केव्हा करण्यात आलेला होता, 18 जुलै 1947 ला तो मंजूर करण्यात आलेला होता। मग आपण राष्ट्रध्वज कधी स्वीकारला, तर बघा 22 जुलै 1947 मध्ये आपण राष्ट्रीय ध्वज स्वीकारलेला होता। हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे आणि ही तारीख पण पाठ ठेवा कारण यावरती प्रश्न विचारले जाणार आहे। मित्रांनो, की 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आलेली होती। मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना झालेली होती। त्यानंतर बघा मित्रांनो, 24 जानेवारी 1950 ही तारीख आपल्यासाठी महत्त्वाची आहे कारण या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती। त्यानंतर राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत याला सुद्धा आपण मान्यता दिलेली होती। सो 24 जानेवारी 1950 तारीख आपल्याला राष्ट्रपती, राष्ट्रगान आणि राष्ट्रगीत या संबंधित आहे। मात्र राष्ट्रीय ध्वज म्हटलं तर ते 22 जुलै 1947। ओके। त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आलेली होती। मात्र घटनेची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आलेली होती। हा पॉईंट आपल्याला इथं लक्षात घ्यायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजीच भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना पण करण्यात आलेली होती मित्रांनो। ओके, 26 जानेवारी 1950 आणि 26 जानेवारी 1950 ला आपली घटना अस्तित्वात आली। या प्रक्रियेला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेले होते आणि साधारणतः खर्च हा 64 लाख रुपये इतका आलेला होता। सो हा एक पार्ट आहे। त्यानंतर महत्त्वाची कलमे आहे जे की आपल्याला अलीकडेच कलम 50 वगैरे पण विचारलेले आहे, त्या संबंधित मी तुम्हाला काही महत्त्वाच्या कलमा इथे कव्हर करून देत आहे। 3 दिलेले आहे मित्रांनो। राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला। तर ते कलम कितीमध्ये आहे असं जर विचारलं तर उत्तर घ्यायचं आहे आपल्याला 3 नंबर। ओके, राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला। आणि कोणत्या कलमानुसार, तर उत्तर घ्यायचं आहे 3। मग कलम 5 मध्ये काय दिलेलं आहे, तर कलम 5 मध्ये दिलेलं आहे नागरिकत्व। ओके, भाग 2 आहे घटनेमध्ये, भाग 2 घटनेमध्ये आहे आणि कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वाचा उल्लेख आहे। त्यामधली महत्त्वाची कलम आहे कलम 5। ओके, सो हा पॉईंट लक्षात घ्या। त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा मूलभूत हक्काला म्हटलं जाते, जो की भाग 3 मध्ये येते आणि घटनेचा जो सर्वात मोठा विस्तृत भाग आहे तो भाग 3च आहे। आणि मूलभूत हक्क हे आपण अमेरिकेकडून घेतलेले आहे, म्हणजे ज्या मूलभूत हक्काचा जो स्रोत आहे तो अमेरिका आहे। 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क, 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क, 23-24 शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, 25 ते 28 सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क जो अल्पसंख्याकांसंबंधित आहे 29-30 आणि घटनात्मक उपयोजनाचा जो हक्क आहे तो आहे कलम 32। ओके, घटनात्मक उपयोजनाचा हक्क कलम 32। ठीक आहे, तर हा एक पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे।
तर मित्रांनो 14 काय येते आपल्याला माहीत आहे, कायद्यापुढं सर्व समान आहे. 15 धर्म, वंश, लिंग, जात या आधारावर काय केला जाणार नाही, भेदभाव केला जाणार नाही. 16 आहे नोकरीमध्ये समानता. ओके, त्याच्यानंतर 17 आहे अस्पृश्यता पाळणे काय आहे, बंदी आहे. ठीक आहे, गुन्हा आहे. त्यानंतर 18 काय आहे, 18 आहे मित्रांनो पदव्यांची समाप्ती. तर या पद्धतीने हे पाठ करा. 19 आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. 20 आहे विशिष्ट परिस्थितीत संरक्षण. 21 आहे जीवित राहण्याचा अधिकार. आणि तुम्हाला माहीत आहे आणीबाणी दरम्यान हे जे 20 आणि 21 कलम आहे ह्या निलंबित होत नाही. सो हा पण एक पॉईंट लक्षात घ्या, विशिष्ट परिस्थितीत संरक्षण आणि जीवित राहण्याचा अधिकार. ओके, सो या दोन्ही कलमा पाठ ठेवा. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढं काय म्हटलेलं आहे, 23 कलम आहे वेठबिगारी संबंधित. त्यानंतर 24 आहे बालकामगार. ओके, सो ह्या महत्त्वाच्या कलमा तुम्ही सर्व पाठ करून घ्या. 29 अल्पसंख्याकांची भाषा, लिपी, संस्कृतीचं जतन करणे. तर 30 आहे अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थेसंबंधित. तर ह्या कलमा अशा विचारल्या जाणार. घटनात्मक उपाययोजना म्हटलं तर कलम 32. त्यानंतर महत्त्वाची कलम आहे जी परीक्षेमध्ये विचारली जात आहे ती आहे कलम 40. ग्रामपंचायतीचे संघटन करणे हे कलम 40 येते मित्रांनो. कायदा अलीकडे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तर समान नागरी कायद्याची कलम तुम्हाला पेपर तर ती आहे 44. आणि भाग कितीमध्ये येते तर भाग 4मध्येच येते, मार्गदर्शक तत्वामध्ये 4 असं पाठ ठेवा तुम्ही. त्यानंतर पुढं म्हटलं आहे 48A. 48A आहे पर्यावरणाचं संरक्षण करणे. सो 48A पर्यावरणाचं संरक्षण आहे. मग 48 काय आहे तर शेती व पशुसंवर्धन येते. हा एक पॉईंट लक्षात घ्या. 47 आरोग्य पोषण. ठीक आहे, त्यानंतर 50 हे कलम विचारलेली आहे परीक्षेमध्ये आता अलीकडेच. सो कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ विभक्त करणे. 50-50 असं लक्षात ठेवा. ओके, 50 सहज लक्षात राहील. कलम 52 आहे राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रपती. कलम 52. 53 आहे संघाची कार्यकारी शक्ती. ठीक आहे, त्यानंतर काय दिलेलं आहे 54 राष्ट्रपतींची निवडणूक. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधित घटनेत कोणती कलम आहे, कलम आहे 54. मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कशामध्ये आहे तर ती आहे 55. राष्ट्रपतीच्या पदाची मुदत म्हणजे कार्यकाळ जो आहे तो 56 आहे. यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. 58 आहे राष्ट्रपती बनण्यासाठी पात्रता. तर तुम्हाला माहीत आहे किमान वय 35 असणं काय आहे, आवश्यक आहे. कमाल वयाची अट नाही आहे, परंतु किमान वयाची अट आहे जी की 35 वर्ष पाहिजे किमान. 60 राष्ट्रपती काय घेतात, 60 शपथ घेतात. 61 राष्ट्रपतीवर महाभियोगाची प्रक्रिया चालते. 72 त्यांना दयेचा अधिकार आहे. ओके, सर्व कलमा तुम्ही पाठ करून घ्या. त्यानंतर 76 काय मित्रांनो, 76 आहे महान्यायवादी. ओके, सो महान्यायवादी हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर बघा आता संसद दिलेला आहे. तर मित्रांनो हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. 80 संसद, 80 राज्यसभा, 81 लोकसभा. तुमका हे राज्यसभा आणि एक आहे लोकसभा. सो संसद 79, राज्यसभा 80 आणि लोकसभा 81. राज्यसभा अधिक कारण हे वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे. सो हा एक पॉईंट ठेवा, असा चार्ट पाठ ठेवायचा, लक्षात येऊन जाते. 148 काय आहे मग, त्यानंतर मला महत्त्वाची कलम वाटली 148 जी की कॅग संबंधित आहे. सो 148 लक्षात ठेवा, महालेखा परीक्षक. 112 आर्थिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच बजेट म्हणतो आपण. आणि राज्याचं जर बजेट विचारलं तर ते 202 येते. केंद्राचं 112 बजेट आहे. 124 बघा सर्वोच्च न्यायालय, आणि 124 आहे सर्वोच्च न्यायालय, आणि 2 जर समोर घेतला आपण तर ते बनते उच्च न्यायालय. सो सर्वोच्च न्यायालय 124 आणि उच्च न्यायालय 214 असं पाठ ठेवा. वित्त आयोगावर प्रश्न येणे अपेक्षित आहे. वित्त आयोगाची कलम आहे 280. 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग आहेत. हा पण पॉईंट तुम्ही ते लक्षात घ्या. त्यानंतर आणखी कलम कोणती विचारली जाऊ शकते, काय चान्सेस आहे तर 315 कलम विचारण्याचे चान्सेस आहेत, ज्यामध्ये UPSC MPSCचा उल्लेख आहे. त्यानंतर 324 केंद्रीय निवडणूक आयोग आहे आपला, आणि 368 आहे घटना दुरुस्ती. सो या पद्धतीनं ह्या ज्या मी तुम्हाला कलमा सांगितलेल्या आहे ह्या तुम्ही व्यवस्थित काय करून घ्या, पाठ करून घ्या. सगळ्याच्या सगळ्या कलमा महत्त्वाच्या आहे. महत्त्वाच्या कलमा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आता आपण काय बघू मित्रांनो, आता आपण बघू एक शेवटचा टॉपिक. आपण इतर देशांकडून जे राज्यघटनेत जे स्त्रोत घेतलेले आहेत, ज्या बाबी घेतलेल्या आहेत त्या इथं आपण पाहणार आहे, कारण यावरती पण बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. सो भारत सरकारचा जो कायदा 1935चा, याकडून आपण न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीची तरतूद आणि राज्यपाल हे पद घेतलं. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि तुम्हाला माहीत असेल की निम्म्यापेक्षा जास्त जी आपल्या घटनेमध्ये जे स्त्रोत आहे ते 1935च्या कायद्यावरूनच घेतलेले आहे. सो हा एक पॉईंट पण तुम्ही इथे पाठ ठेवा. त्यानंतर ब्रिटिश राज्यघटनेकडून काय घेतले, संसदीय लोकशाही आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतली. कॅबिनेट ही व्यवस्था आपण त्यांच्याकडून घेतली. द्विगुरी संसद झालं, कायद्याचे राज्य झाले. एकेरी नागरिकत्व ही तरतूद पण आपण ब्रिटनकडून घेतली. हा पॉईंट पाठ ठेवा. एकेरी न्यायव्यवस्था आपण तिथून घेतली. संसदीय विशेष अधिकार आपण तिथून घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाचं कायद्यापुढं जे समानता आहे हे सुद्धा आपण ब्रिटनकडून घेतलेले आहे. सो हे पॉईंट लक्षात ठेवा. एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट व्यवस्था, द्विगुरी संसद.
तर तुम्हाला यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग आता अमेरिकेकडून काय घेतलं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपराष्ट्रपतीपद हे आपण अमेरिकेकडून घेतलं. महत्त्वाचं म्हणजे मूलभूत हक्क, संघराज्य आणि न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायालयीन पुनर्विलोकन हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रपतीवरील महाभियोग पद्धत, कलम 61 तुम्हाला माहिती आहे महाभियोगासंबंधित आहे. सो अमेरिकेकडून हे घेतलेलं आहे. या सगळ्या पॉईंट्स तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुन्हा पुढे बघा मित्रांनो, इथं दिला आहे कॅनडा. आता कॅनडाच्या घटनेकडून आपण काय घेतलं, तर बघा इथं दिसेल तुम्हाला कॅनडाकडून आपण प्रभावी केंद्र सत्ता असलेले संघराज्य घेतले, जे शेषाधिकार आहे, केंद्रसूची आहे आणि राज्यसूची आहे. बघा शेषाधिकार, केंद्रसूची, राज्यसूची. मग राहिलं काय समवर्त सूची, तर समवर्त सूची बघा इथं आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. म्हणजे समवर्त सूचीला सामायिक सूची म्हटलं जाते, हे ऑस्ट्रेलियाकडून. मग उरलेले केंद्रसूची, राज्यसूची आणि शेषाधिकार हे सगळं आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. राज्यपालाची नेमणूक आपण कॅनडाचीकडून घेतलेली प्रोसेस आहे, पण राज्यपाल पद हे 1935चा कायदा आहे. तर हा फरक लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, केंद्रसूची, राज्यसूची हे आपण कॅनडाकडून घेतलेले स्त्रोत आहे. आता आयर्लंडची राज्यघटनेकडून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क अमेरिका, मार्गदर्शक तत्वे आयर्लंड आणि मूलभूत कर्तव्य म्हटलं तर रशिया, हे पाठ ठेवा. राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत आणि राज्यसभेवरील काही सदस्यांचं नामनिर्देशन हे आपण आयर्लंडकडून घेतलेल्या बाबी आहेत, महत्त्वाच्या आहे, पाठ ठेवा. ऑस्ट्रेलियाकडून समवर्त सूची, सामायिक सूची, दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन. आता दोन्ही गृहांचं संयुक्त अधिवेशन हे कलम 108 मध्ये, त्या पाठ ठेवा, महत्त्वाची कलम आहे. संयुक्त बैठक जे बोलावली जाते ते राष्ट्रपतीमार्फत बोलावली जाते. आणि मित्रांनो, या संयुक्त बैठकीचे जे अध्यक्ष असतात ते असतात लोकसभेचे सभापती. ठीक आहे, 108 नुसार संयुक्त बैठक. जर्मनीची राज्यघटना जी आहे ते आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे हा एक पॉईंट घेतला आहे. वायमर राज्यघटना पण म्हटलं जाते जर्मनीच्या राज्यघटनेला, हा पॉईंट पाठ ठेवा. त्यानंतर जपानच्या राज्यघटनेकडून आपण कायद्याने प्रस्तावित पद्धत हा पॉईंट घेतलेला आहे, कायद्याने प्रस्तावित पद्धत. सोव्हिएत रशियाकडून बघा मगाशी म्हटलं मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्व आयर्लंड आणि मूलभूत हक्क अमेरिका. सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आपण हे सोव्हिएत रशियाकडूनच घेतलेलं आहे, USSR असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, रशिया. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून आपण घटना दुरुस्तीची पद्धत घेतली आहे, 368 कलम बघितले आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. ठीक आहे, नामनिर्देशन म्हटलं तर आयर्लंड, बघा इकडे नामनिर्देशन म्हटलं तर आयर्लंड, परंतु निवडणूक म्हटलं, निवडणूक राज्यसभेच्या सदस्यांची, तर ते दक्षिण आफ्रिका. तर असे बारीक पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे असते. आणि शेवटचा प्रश्न आहे, फ्रान्सची जी राज्यघटना आहे याकडून आपण गणराज्य, प्रजासत्ताक, त्यानंतर प्रास्ताविकातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे आपण फ्रान्सच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहे. तर या पद्धतीनं मित्रांनो हे होते राज्यशास्त्रावर आधारित काही महत्त्वाचे पॉईंट्स. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.